अरे मला उलटी व्हायची बंद झाली, अरे माझा बॅक पेन पण कमी झाला. येस. हे सगळं माझ्या डिसऑर्डर आपोआप कमी होत गेले आणि त्यावेळी माझं जीवन सुंदर झालं. अरे वा 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 सर, आपण तर सांगत आहात आपली अशी जी लिस्ट ऐकून वाटतं की डिसऑर्डरची, की म्हणजे खूप सारा वेळ आपल्याला द्यावा लागेल, कारण एवढी भली मोठी लिस्ट आहे आणि ज्यामध्ये आपण प्रायोरिटीनं ते सांगितलं की ॲसिडिटी आणि शरीरावरती अशा गांध्या टाईप उठायचं आणि म्हणजे हा. ॲलर्जेटिक सगळं फील करायचं, वाढलेलं वजन होतं, आपलं पोश्चरसुद्धा बदललेलं, सगळं गाडीवर बसून तो त्रास होता. तर मला माझं वजन 75 किलो होतं. मला मला प्रदीप सर येईपर्यंत वाटतच नव्हतं की माझं वजन जास्त आहे. मला वाटायचं 75 म्हणजे ओके आहे मी. पण हां. ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुमचा आयडियल वेट 61-62 आहे, त्यावेळी मला शॉक बसला या गोष्टीचा. म्हणजे आपण आयडियल वेटपेक्षा सुद्धा वजनाने जास्त होतात. हा, आणि वजनाने जास्त होतं. होय. मग वाढलेलं तर वजन होतंच होतं आणि त्याबरोबर ही आणि ॲलर्जेटिक जो होतं आणि त्रास होता आपण जे सांगता आहात, यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात सर. ॲलर्जी होण्याची खूप सारी कारणं असतात. आपण ज्याला म्हणतो ॲलर्जनचा संपर्क असतो, किंवा म्हणजे जेव्हा एखादा ॲलर्जन किंवा परागकण असेल किंवा अन्नपदार्थातून, औषधांमधून शरीरात, श्वासावाटे किंवा त्वचेवाटे, खाण्यावाटे, बऱ्याच काही मार्गांवरती आपल्याला हे असं ॲलर्जेनचा संपर्क होतो किंवा अतिप्रतिक्रिया, बऱ्याच हिस्टामिनची निर्मिती, खूप साऱ्या रोगप्रतिकारक